जागतिक ग्लोबल वॉर्मिंगची समस्या साऱ्या जगाला भेडसावत आहे, तेव्हा पर्यावरण राखणे आणि निसर्गाशी असलेले नाते टिकून ठेवणे ही आता काळाची गरज झाली आहे. हे ओळखून बांधकाम क्षेत्रातील क्रेडाई संस्था तसेच जीएसके बिल्डर्सतर्फे सम्राटनगर 100 फुटी रिंग रोड व परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. क्रेडाई संस्थेचे महाराष्ट्राचे जॉईंट सेक्रेटरी तथा बिल्डर्स शांताराम कचवे, क्रेडाईचे ज्येष्ठ पदाधिकारी संजय देसले, भाजपा विधानसभा संघटक अनुप अग्रवाल, विद्यमान नगरसेवक संजय जाधव, बन्सीलाल कचवे आदी मान्यवरांच्या हस्ते यावेळी 100 वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. त्याचप्रमाणे मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आलेल्या वृक्षांचे संगोपन करून झाडे वाढवण्याचा देखील निश्चय यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला. क्रेडाईच्या माध्यमातून आणि ज्येष्ठ नागरिकांच्या माध्यमातून या ठिकाणी 100 फुटी रोडला सम्राटनगर येथे वृक्षारोपणाचा जो कार्यक्रम झाला आणि जवळपास या ठिकाणी आज 100 झाडं आपण या परिसरात लावणार आहोत. आणि अशाच प्रकारे धुळ्याच्या विविध भागांमध्ये 2 नंबर प्रभाग मागच्या रविवारी पूर्ण झाला. उद्या 5 नंबर प्रभाग आणि नगावबारी परिसर या ठिकाणी आपण झाडं लावणार आहोत. जवळपास त्या ठिकाणी 600 झाडं आपण लावतोय. त्याचप्रमाणे उद्याच MIDC मध्ये 300 झाडं लावण्याचा कार्यक्रमही आहे. त्याचप्रमाणे MIDCला लगत 75 एकर जागा महापालिकेची आहे. त्या जागेलाही आपण डेव्हलप करतोय आणि तिथेही आपण वृक्षारोपण करणार आहोत. सम्राटनगर परिसरात गेल्या 10-12 वर्षापूर्वी लावण्यात आलेले वृक्ष आता 50 फुटापर्यंत वटवृक्ष झालेले आहेत. त्याचे कारणही नागरिकांनी जबाबदारी स्वीकारून त्या झाडांचे संगोपन केल्यानेच हे वटवृक्ष बनले आहेत. याच धर्तीवर सम्राटनगर परिसरात मान्यवरांच्या हस्ते 100 वृक्षांचे रोपण करण्यात आले. दरवर्षाप्रमाणे आमची क्रेडाई संस्था ही संपूर्ण धुळे शहरामध्ये अशा वेगवेगळ्या भागांमध्ये हा पावसाळा सुरू होण्यापूर्वी वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबवत असते. दरवर्षी आम्ही कमीत कमी 1000 झाडं रोपण करतो आणि ते पिंजऱ्यांसहित जगण्याचा 100% प्रयत्न करतो. तर आमचे या ठिकाणी सर्व वरिष्ठ पदाधिकारी आणि या परिसरातील सर्व नागरिक यांच्या हस्ते वृक्षरोपणाचा कार्यक्रम आज या ठिकाणी पार पाडण्यात आला. दादा तुम्ही बोला. आज सम्राटनगर 100 फूट रिंग रोड या ठिकाणी मागे सुद्धा या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम झालेला आहे. तरी आज त्यांचं संगोपन करून या ठिकाणी परिसर अगदी हिरवागार झालेला आहे आणि त्याच धर्तीवर आज सुद्धा हा कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे. दरवर्षाप्रमाणे आमचे सिनियर जे आहेत संजय देसले सर, काही आमचे सगळे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. अनुप भैया होते आणि या ठिकाणी अनुप भैयांनी सुद्धा झाडं या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी दिलेली आहेत. तसेच आम्ही काही ठिकाणाहून आणखी झाडं उपलब्ध करून जवळपास 500 झाडांचा उपक्रम यावर्षी राबवणार आहोत. यावेळी क्रेडाई संस्थेचे संजय पाटील, सचिन दैते, धुळे अध्यक्ष योगीराज मराठे, सुमित बोरसे, दिनेश बागुल, चंदन पलानी, क्षितिज महाजन, मुकेश तनवानी, मयूर सूर्यवंशी, भरत वाघ, दीपक आयरे, सत्यजित शेवाळे, अक्षय पवार, अक्षय मुंडके तसेच सम्राटनगर परिसरातील ॲडव्होकेट JT देसले, ॲडव्होकेट MS पाटील, डॉक्टर दाते, डॉक्टर तळेले, SM पाटील, ॲडव्होकेट काकुस्ते, NK वाणी, पत्रकार सुनील पाटील, शिवशंकर माहेश्वरी, नानासाहेब कांबळे, कोठावदे, साहेबराव देवरे, हरिचंद्र रेंडे आदी परिसरातील मान्यवरांच्या हस्ते 100 वृक्षांचे रोपण करण्यात आले. मी SM पाटील, सम्राटनगर प्लॉट नंबर 27 या ठिकाणी राहतो. आज रोजी शांताराम कचवे रावसाहेब यांच्या प्रेमायसेसमध्ये एक मीटिंग घेण्यात आली. त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक डॉक्टर तळेले, डॉक्टर शशांक दाते आणि परिसरातील सगळे ज्येष्ठ नागरिक, त्यातल्या त्यात अनुप भाऊ अग्रवाल आणि त्यातलं संजय भाऊ जाधव नगरसेवक हे सगळे उपस्थित होते. आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये हा स्तुत्य कार्यक्रम अतिशय व्यवस्थित राबवला गेला
आजच्या दृष्टिकोनातून पर्यावरणासाठी वृक्षारोपण करणं अत्यंत गरजेचं होतं. म्हणून गेल्या 15 वर्षापूर्वी आम्ही हे सगळं नियोजन केलेलं होतं. त्यावेळी बापूसाहेब देसले, ॲडव्होकेट बापूसाहेब देसले यांच्या प्रिमायसेसमध्ये मिटिंग घेण्यात आली आणि त्या मिटिंगमध्ये सर्वांमध्ये 15 वर्षापूर्वी आम्ही झाडं लावली की अशा प्रकारची झाडं लावली की ते पर्यावरणाला पोषक अशी आणि ऑक्सिजन देणारी या पद्धतीनं लावण्यात आलेली. आज जवळजवळ ती 50 फूट उंच झालेली आहे आणि यामुळे ह्या परिसरात नवजीवन ब्लड बँकच्या परिसरामध्ये अजूनपर्यंत जी झाडं लावली होती ती व्यवस्थित नव्हती आणि त्या ठिकाणी पुन्हा एकदा प्लांटेशन करण्यात यावं, झाडं लावण्यात यावी आणि पर्यावरणाचं रक्षण करावं अशा दृष्टिकोनातून हा कार्यक्रम सुद्धा असा राबवला गेलेला आहे. आणि त्या ठिकाणी सगळे ज्येष्ठ नागरिक, त्यातल्या त्यात ॲडव्होकेट कापूसते, ॲडव्होकेट MS बापू आणि कच्चे सरांचे वडील बंशीलाल दादा हे सगळे मंडळींच्या उपस्थितीमध्ये अतिशय कार्यक्रम उत्कृष्ट रीतीनं आयोजित करण्यात आलेला होता आणि तो पार पाडण्यात आलेला आहे.